कारण पेपर फुटी झाली आणि यामुळे रद्द झालेली नीटची परीक्षा ही आता पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे आणि 21 जूनला ही पुनर्परीक्षा होणार आहे। एनटीएनं या परीक्षेची तारीख आता जाहीर केली आहे। 3 घंट्यासाठी आम्ही 2 वर्ष घासले, हा डॉक्टर बनण्यासाठी आम्ही खूप काही सोचले। कानावर आली बातमी हा गेला पेपर लीक, मग 24 लाख पोरांच्या डोळ्यात आले आसवे। 3 घंट्यासाठी आम्ही 2 वर्ष घासले, डॉक्टर बनण्यासाठी आम्ही खूप काही सोचले। कानावर आली बातमी हा गेला पेपर लीक, मग 24 लाख पोरांच्या डोळ्यात आले आसवे। 24 लाख फॉर्म आणि 1 लाख जागा, उस पेपर के लिए हमें रात दिन भागा इसलिए क्योंकि मंजिल है ना मेरी, लेकिन कुछ गद्दारों ने उस पेपर को हे ढापा। अरे काय भेटलं तुम्हाला हा पेपर लीक करून, आमच्या आई बापाचे स्वप्न हा टाकले ना चिरून। अरे कर्मा हे मित्र हा येतील परत फिरून, तुला तपासाला ते डॉक्टर ज्यांनी बघितला पेपर लिहून। हा मेसवरचं खाऊन तब्येत गेला चुकून, हा लायब्ररीत जेवानी फुकली 1 टाइम जेवून। अरे बापान आमच्या फी भरली रात जागून, हा झाला पेपर लीक मग काय फायदा देऊन। अरे लॉय मीच क्राईम म्हणून स्वप्न ठेवलं मोठं, पैशा पायी या लोकांनी ते पण केलं कुठ। अरे माय बापानं लहानपणापासून पुरलं हट्ट, हा स्वप्न पूर्ण नाही म्हणून फाशीवर लटकलं का